शरद पवार भाजप सोबत जाणार की जयंत पाटीलच वेगळी चाल खेळतायत? 9 आमदारांची गुप्त बैठक, त्यानंतर थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट आणि दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. या सगळ्या घटना फक्त योगायोग आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे एक मास्टर प्लॅन सुरू आहे? खंजीर नेमका कोणाच्या हातात आहे आणि तो कोणाच्या पाठीत खुपसला जाणार आहे? संपूर्ण राजकीय गेम समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचे काही दिवस महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांनी पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण केली आहे. कारण ज्या शरद पवारांनी अनेक वर्ष भाजप विरोधी राजकारण केलं, ज्यांनी महाविकास आघाडी उभी केली, त्याच शरद पवारांच्या पक्षात आता एनडीए मध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही, तर त्यामागे काही घटनांची साखळी आहे. सगळ्यात आधी जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या 9 आमदारांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत अनेक आमदारांनी एनडीए सोबत जाण्याचा पर्याय गंभीरपणे विचारात घ्यावा अशी भूमिका मांडली. मतदारसंघात विकास कामांसाठी निधी, सत्तेचा आधार आणि आगामी निवडणुकांमध्ये राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर हा पर्याय दुर्लक्षित करता येणार नाही, असं काही आमदारांचं मत असल्याची चर्चा आहे. याच बैठकीनंतर जयंत पाटील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. विशेष म्हणजे त्यावेळी सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेलही तिथे उपस्थित असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला. एकीकडे या भेटीची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी आणखी एक बातमी समोर आली. मतदारसंघ पुनर्रचना आणि जागा वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारनं अपेक्षित निर्णय घेतल्यास सकारात्मक भूमिका घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशा आशयाची चर्चा सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याभोवती रंगली. नंतर त्यांनी अधिकृत निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं, तरी राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जाऊ लागले. म्हणूनच आता प्रश्न फक्त एनडीए मध्ये जाण्याचा राहिलेला नाही. प्रश्न आहे, हा संपूर्ण राजकीय डाव कोण आखत आहे? जयंत पाटील स्वतंत्र भूमिका घेत आहेत की शरद पवार स्वतःचं नवं राजकीय समीकरण तयार करतायत? हा प्रश्न समजून घेण्यासाठी शरद पवारांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास समजून घ्यावा लागेल. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणून महाविकास आघाडीची स्थापना करण्यात शरद पवारांची भूमिका निर्णायक होती. त्यानंतर 2023 मध्ये अजित पवारांनी बंड करून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्ष फुटला, चिन्ह बदललं, पण शरद पवारांनी आपली भाजप विरोधी भूमिका कायम ठेवली. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही ते इंडिया आघाडीतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. म्हणूनच आज अचानक एनडीए बाबत सकारात्मक चर्चा का सुरू झाली, हा प्रश्न स्वाभाविक आहे. याच ठिकाणी दुसरी शक्यता समोर येते. राजकीय विश्लेषकांच्या मते ही एनडीए मध्ये जाण्याची चर्चा प्रत्यक्षात सत्तेत जाण्यासाठी नसून पक्षातील संभाव्य फूट रोखण्यासाठीही असू शकते. कारण जर आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत असेल तर त्यांना पक्षात टिकवण्यासाठी नेतृत्व चर्चेची दारं उघडी ठेवू शकतं. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, पण या संपूर्ण कथेत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे जयंत पाटील. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. त्यात विनोद तावडे यांच्यासोबतची भेट, नंतर वर्षा बंगल्यावरची उपस्थिती, या सर्व घटनांनी त्या चर्चांना आणखी बळ दिलं. काही राजकीय विश्लेषकांच्या मते जर जयंत पाटील आपल्या समर्थक आमदारांसह वेगळा निर्णय घेतात तर शरद पवारांच्या पक्षासाठी हा अजित पवारांच्या बंडानंतरचा आणखी एक मोठा धक्का ठरू शकतो. मात्र या संपूर्ण घडामोडींचा फायदा कोणाला होऊ शकतो? अनेकांच्या मते त्याचं उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कारण जर शरद पवार गटातील काही आमदार किंवा खासदार भाजपच्या बाजूने आले तर राज्यात भाजपचं संख्याबळ वाढेल. त्याचवेळी अलीकडेच ठाकरे गटातील खासदार आपल्या बाजूला आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या राजकीय ताकदीलाही तोल निर्माण होऊ शकतो. म्हणजेच एका बाजूला शिंदे आपलं राजकीय वजन वाढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला फडणवीस भाजपाची ताकद वाढवण्याच्या रणनीतीत असल्याची चर्चा रंगतीये. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. जयंत पाटील असोत किंवा सुप्रिया सुळे, दोघांनीही अधिकृतपणे कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलंय.
त्यामुळे सध्या समोर आहेत त्या राजकीय चर्चा, शक्यता आणि सूत्रांच्या हवाल्याने येणाऱ्या बातम्या. अंतिम निर्णय अजून झालेला नाही, पण एवढं नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू आहेत. प्रत्येक बैठक, प्रत्येक भेट आणि प्रत्येक विधानामागे वेगळा राजकीय अर्थ शोधला जातोय. पुढच्या काही दिवसात या चर्चा वास्तवात उतरतात की फक्त राजकीय दबाव तंत्र ठरतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मग तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील स्वतंत्रपणे नवी वाट निवडत आहेत की हा संपूर्ण डाव शरद पवारांच्याच रणनीतीचा भाग आहे? आणि या राजकीय खेळात सर्वात मोठा फायदा कोणाला होईल? देवेंद्र फडणवीसांना, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला की एकनाथ शिंदेंना? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं असंच सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.